नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धम्मसंगायनमध्ये. मी धर्मपाल साळुंके आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. ज्येष्ठ पौर्णिमा झाली, खूप चांगल्या प्रकारे आपण उपवासाचं पालन केलं असेल. खूप चांगल्या पद्धतीने आपण विहारात जाऊन म्हणा किंवा यूट्यूबच्या माध्यमातून अनेक शिलवान गुणवान अशा भिक्षू संघाचं आपण धम्मदेशनासुद्धा ऐकली असेल. खूप चांगल्या प्रकारे आपण कुशलकर्म करत आहोत. कुशलकर्म करत असताना आपल्याला कुशलकर्म तर करायचे आहेच, पण अशा अकुशलकर्मापासून सुद्धा वाचायचं आहे. तर किती प्रकारचे अकुशलकर्म असतात? काया वाचा मनाद्वारे आपण अकुशलकर्म समजा करत असतो, कळत न कळत. आणि याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं वाचेद्वारे, वाणीद्वारे जर आपण काही अकुशलकर्म करत असतो, मग त्याच्यामध्ये आहे मुसावादा, फरुसा वाचा, पिसुनाय वाचा, संपप्प फलाप. हे 4 गोष्टी येतात. म्हणजे खोटं बोलणं आहे, कठोरपणे बोलणं आहे, फालतूची बडबड करणं आहे किंवा चुगली करणं आहे आणि कठोरपणे बोलणे, समजा अशा ह्या 4 गोष्टी याच्यामध्ये येतात. पण जेव्हा ह्या अकुशल कर्म केल्यानंतर याची विपाक किती खतरनाक असतात हे आपण बऱ्याचदा धम्मपद अठ्ठकथामध्ये म्हणा किंवा जातकामध्ये बघत असतो. त्याचबरोबर पेतवत्तू विमानवत्तूमध्ये सुद्धा आपल्याला याचे काही उदाहरणं सापडतात. आज आपण या ठिकाणी एक धम्मपद अठ्ठकथा घेत आहोत, जी दंडबग्गामध्ये आहे आणि कोंडधान थेरवत्थू अशी ही एक कथा आहे. आता होतं काय की एका भिक्षूच्या मागे सदैव एका स्त्रीचं रूप असतं. जसं भंतेच्या मागे एखादी स्त्री चालत आहे, जी भंतेच्या सोबतच असते नेहमी, असा एक प्रसंग दिसत असतो. पण असे विपाक त्या भिक्षूला का मिळाले, तर याचं एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी सापडतं धम्मपद अठ्ठकथेमध्ये. खूप छान ही कथा आहे, खूप घेण्यासारखं आहे. आणि त्याचप्रकारे वाचेचे दोष किती असतात ते आपण बघूया. आणि याच्यापासून वाचण्यासाठी श्रद्धावान उपासक उपासकांनी काय केलं पाहिजे की आपल्याकडनं हे वाचेचे दोष होऊ नये म्हणून, जरी समोरचा आपल्याला काहीही बोलत असेल तेव्हा आपण कशा प्रकारे समतेमध्ये राहिलं पाहिजे, उपेक्षेमध्ये राहिलं पाहिजे, हे आपण बघूया. आणि बुद्ध याच्यावरती आपल्याला काय सांगतात हे आपण आजच्या या कथेमध्ये बघूया. मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. 21 जूनपासून पाली व्याकरणाची दुसरी बॅच सुरू होत आहे. 5 महिन्यांपर्यंत चालणारी ही एक सर्टिफिकेट कोर्स आहे. आपण याला जॉईन करू शकतात. वयाचा आणि शिक्षणाची याच्यामध्ये अट नाही आहे. दर शनिवारी क्लासेस असतील. क्लासेससोबत अशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे क्लास घेणार आहोत. त्याचबरोबर नोट्ससुद्धा दिले जातील. भरपूर प्रॅक्टिस मी आपल्याकडनं करून घेणार आहे. मध्ये मध्ये टेस्ट घेणं किंवा खूप चांगल्या प्रकारे पालीचं वाचन करून घेणं, पालीचं व्याकरण शिकून घेणं, असं आपण या ठिकाणी शिकणार आहोत. आणि जर कोणाचा लेक्चर मिस झालं तर आपण सगळे व्हिडिओ हे रेकॉर्डसुद्धा करणार आहोत. घराघरामध्ये पाली गेली पाहिजे मित्रांनो, असा माझा हेतू आहे. बरेच लोक याच्यासाठी कामसुद्धा करत आहात. जर आपण विद्यापीठामध्ये कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही आहे तर नक्कीच अशा ठिकाणी येऊन आपण पाली शिकली पाहिजे. बुद्धवचन समजण्यासाठी पाली शिकणं फार महत्त्वाचं आहे. जिथं शक्य आहे तिथे पाली शिका, पण नक्कीच पाली शिका. आणि ज्यांना ज्यांना माझ्या कोर्समध्ये यायचं असेल नक्की आपण कोर्स जॉईन करू शकतात. अजून काही माहिती पाहिजे असल्यास आपण मला ह्या नंबरवरती संपर्क करू शकता. मावोच फरुसंकंचिती इमंग धम्म देसनंग सत्ता जेतवने विहरंतो कोंडधान थेरंग आरंभ कथेसी. जेतवन कोणाला माहिती आहे कुठे आहे? नक्कीच कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा जेतवन कुठे आहे आणि कोणी दान दिलंय. ठीक आहे, खूप कॉमन ही स्टोरी आहे. बघूया कमेंट्समध्ये कोणाकोणाला माहिती आहे. तर ही जी गाथा आहे ना, ही कोंडधान थेरांना उद्देशून बुद्धांनी म्हटली. आता काय स्टोरी बघा. तस्त कीर पब्बजित दिवस तो पठ्ठाय एवं इथी रूपं थेरेन सद्दिंगेव विचरती. की ज्या दिवशी हे म्हणते भिक्षू झाले, पबज्जित झाले, त्या दिवसापासून एक स्त्री रूप त्यांच्या मागे नेहमीच असायचं. ठीक आहे, न थेरो तंग थेरो न पस्थिती. आणि ते रूप आहे ना, त्या भिक्षूला सोडून सगळ्यांना दिसायचं. महाजनोपन पस्थिती, भिक्षूला सोडून सगळ्या लोकांना ते दिसायचं. अंत्यगामंग पिंडाय चरतो पिस्स मनुष्या एवं भिक्कंग दत्व. की जेव्हा ते गावामध्ये जाऊन ते भिक्षाटन करायचे, पिंडपात करायचे, तेव्हा लोक आहे ना कधी कधी असं चिडवायला पण आहे ना त्यांना असं काही बोलायचे. कसं बोलायचे? भन्ते अयंग तुम्हाकंग होतू अयंग पनन तुम्हाकंग सहायिका ती वत्वा द्वितीयंपी दतंती. की दान देत असताना 2 भाग दान करायचे. एक भंतेंसाठी आणि म्हणायचे भंतेजी हा एक भाग तुमच्यासाठी आणि हा एक दुसरा भाग तुमच्या सहायिकेसाठी, जे तुमच्या सोबत असणाऱ्या स्त्रीसाठी समजा. अशा प्रकारे भंतेंची थोडी थट्टा सुद्धा करायच्या. मग हे झालं का? तर मग एक पूर्वकथा आहे. किंग तस्स पुब्ब कंबंती, की त्या भिक्षूचे पूर्वीचे कर्म का होते, काय होते ते. आता
कස්සप सम्मा संबुद्ध काले. ठीक आहे, ह्या कल्पामध्ये 5 बुद्ध होणार आहेत. कोणाला माहिती आहे ह्या 5 बुद्धांची नावं आणि पुढचे बुद्ध कोण, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, बघूया. आता कස්සप बुद्ध, ठीक आहे, ककुसंधो, कोनागमनो, कස්සप, गौतम बुद्ध आणि पुढच्या बुद्धांचं नाव काय कमेंटमध्ये सांगा. असे 5 बुद्ध या भद्रकल्पामध्ये होणार आहेत. समजा तर गौतम बुद्धांच्या आधीचे बुद्ध कස්සप बुद्ध. तर कස්සप बुद्धांच्या काळामध्ये ना कीर द्वे सहायका भिक्खू एक मातु कुच्छितो निखंत सदीसा अतिवीय समग्गा अहिंसो. की 2 भिक्षू आहे ना इतक्या चांगल्या प्रकारे सोबत राहायचे जसे काही ते सख्खे भाऊ आहेत किंवा एकाच आईच्या गर्भातनं आलेले. ठीक आहे, एक मातु कुच्छितो, एकाच आईच्या पोटून आलेले हे 2 भाऊ आहेत समजा. असे ते 2 भिक्षू भावासारखे खूप प्रेमाने एकमेकांना आदर सन्मान देऊन चांगल्या प्रकारे राहत असे. ठीक आहे, आणि मग दिघा युग बुद्ध काले. आता कස්සप बुद्धांचं आयुष्य प्रमाण भरपूर मोठं होतं. ठीक आहे, मग अशा वेळेस काय व्हायचं, अनु संवत्सरं वा अनुछमासं वा भिक्खू उपोसथाय सन्निपतन्ते. आता जसं आपल्याकडे दर रविवारी समजा विहारामध्ये पूजा वंदना किंवा प्रवचन वगैरे होत असेल तर त्यावेळेस उपोसताच्या दिवशी व्हायचं. मग उपोसत कधी असतो, अष्टमीला, पौर्णिमेला, अमावस्येला, जो आता आपल्याकडे 7-7 दिवसांनी येतात. ठीक आहे, पण त्यावेळेस लोकांचं आयुष्य भरपूर मोठं असायचं आणि म्हणून तो उपवासाचा दिवस आहे ना कधी 6 महिन्यांमध्ये एकदा तर कधी वर्षातून एकदा येत असे. उपवासाचा दिवस कधी 6 महिन्यातनं तर कधी एका वर्षातनं येत असे. इतका मोठा काळ त्यावेळेस लोकांना उपवास करायला लागायचा. आपण नशीबवान आहोत, ठीक आहे, की दर 7व्या दिवशी आपण उपवास करू शकतो आता. आणि म्हणून त्या उपवासाच्या दिवशी समजा सगळे उपासक मंडळी उपासिका विहारामध्ये येत असतील आणि तेव्हा भगवंत हे प्रवचन सुद्धा देत असतील किंवा त्यावेळेचे कोणी अरहंत भंते असतील, मोठे भंते असतील, ते त्या ठिकाणी प्रवचन देत असतील आणि अशा प्रकारे ते त्यांचं उपवासत कर्म जे असतात ते सोबत करायचे. आता झालं काय, आता तावंतिसामध्ये ते एका तावंतीस भवने निब्बत देवता दिसवा. आता तावतीस देवलोकामध्ये एक देवता त्या 2 भिक्षूंना बघून मनामध्ये त्याच्या असे थोडं चुकीचे विचार येतात. कसं चुकीचे विचार येतात की आपण या दोघांची थोडी मजा घेऊया. कसं, इमे भिक्खू अतिवीय समग्गा सकानुखो मे इमे भिंदुतुंग, की मी ह्या दोघांना वेगळं करू शकतो का. ठीक आहे, यांच्यामध्ये मी फूट पाडू शकतो का, असा विचार तो 33 मधला एक देवता करतो. ठीक आहे, कामाबचरमध्ये आहेत म्हणून असे विचार येणं साहजिक आहे. ठीक आहे, मग चिंतित्वा अत्तनो बालताय, स्वतःच्या मूर्खपणामध्ये तो देवता स्वतःच्या मूर्खपणामध्ये असा विचार करत चिंतित समनंतर एव आगंत्वा तेसु एकेन. काय झालं की तो आता तिथे त्या ठिकाणी समजा आला. आता 2 भिक्षू सोबत आहे आणि 2 भिक्षू एका ठिकाणी जात असतील तर मध्ये एक भिक्षू दुसऱ्या भिक्षूला म्हणतो, आवसो मुहूर्तांग आगमे हे शरीर किच्चमी अत्थिको, की बाबा थोडंसं ब्रेक घेतलाय वॉशरूमला जायला, की बाबा भंतेजी तुम्ही इथे थांबा, मी वॉशरूमवरनं जाऊन येतो. वुत्ते सा देवता एकंग. आता तो जो देवता त्या ठिकाणी आलाय ना त्याने काय केलं, मनुष्य इथी वर्णंग मापेत्वा, त्याने स्वतः एक स्त्रीचं रूप धारण केलं आणि थेरस गच्छंतरंग पविसित्वा निखमन काले. आणि जसं भिक्षू बाहेर येतील तर जसं भिक्षू बाहेर आले तर भिक्षूंच्या बाहेरून म्हणजे भिक्षूंच्या मागे मागून ते स्त्री म्हणजे ते स्त्री रूप त्यांच्या मागे मागून येतंय आणि एकेन हत्तेन केस कलापंग, आणि एका हाताने ती केस नीट करते आणि एकेन निवासनं संठापयमाना, आणि दुसऱ्या हाताने साडी नेसते किंवा साडी बरोबर करते. अशा प्रकारे तस्त पिठ्ठितो निखमे, की जसं भिक्षू बाहेर निघाले तसं त्या देवताने त्या एका स्त्रीचं रूप धारण केलं आणि ती बरोबर बनतेंच्या मागे निघते. एका हाताने केस बरोबर करते, एका हाताने साडी बरोबर करते. असं चित्र दाखवलं त्या दुसऱ्या भिक्षूला. त्या दुसऱ्या भिक्षूंना अशा प्रकारचं चित्र दाखवलं. सो तंग न पश्यते. आता दुसऱ्या भंतेला तर दिसलं पण जो स्वतः भंते जे बाहेर आले त्यांना ते दिसलं नाही. मग तमागयमानो पण पुरतो तीट भिक्खू निवर्तित्वा आलो कयमानो तंग तथा कत्वा निक्कमंतंग पश्ये सा तेन दिट्ट भावयत्वा अंतर्धाई. की जसं त्या देवताला कळलं की आता ह्या भिक्षूने हे पूर्ण प्रसंग बघितला, तो देवता तिकडनं गायब झाला समजा. आपण दुसऱ्या भिक्षूने तर बघितलं, मग
इतरो तंग भिक्खू अत्तनो संतिकं आगत काले आह. जसा तो भिक्षू, आता त्या भिक्षूने जर असं रूप बघितलं, समजा असा पूर्ण प्रसंग बघितला, तर भिक्षू काय करेल मग? आऊसो सीलंग ते भिन्नती, की आयुष्यमान तुझं शील तुटलंय आता. हे भंतेजी बोलतात. नथा आऊसो मह्यंग एव रूपती, की नाही भंते, मी तर असं काही केलं नाहीये. ठीक आहे. ते दुसरे भंते म्हणतात मग इदानेव ते मय्या पच्छतो निखम माना तरुण इति इदं नाम करून ती दिठ्ठा, की जसा तू तिकडनं मागून आला ना, तर त्याच्या तुझ्या मागे मागे अशी अशी स्त्री असं असं करत आली. म्हणजे एका हाताने केस सांभाळते, दुसऱ्या हाताने काही कपडे सांभाळते असं. हा भंतेजी, हा दुसरा भंतेजी थोडा एकदम चाट पडला. कसं? नथी मयंग एव रूपंती किंग वधेस येते. अहो तुम्ही काय म्हणतायत, असं काहीच झालं नाहीये. साहजिक आहे, एखादा शिलवान व्यक्तीला जर कोणी असे आरोप केले आणि जे आरोप खोटे असतील, तर त्याला तर असंच वाटेल की बाबा हे काय चाललंय. पण दुसऱ्या भंतेंनी जे रूप बघितलं ते पण बरोबर आहे, कारण की त्या देवताने तसं ते नेमलं होतं समजा अशा प्रकारे. सो असनिया मथके अवथटो मा विय मा मंग आवसो नासेही नथी मह्यंग एव रूपंती, की जसं काही कोणाच्या डोक्यावरती जोरात वीज पडेल अशा प्रकारे तो खूप परेशान झालाय आणि त्याला भीती वाटते. तो म्हणतो की नाही नाही, तुम्ही माझा असा नाश करू नका, असे कुठले तुम्ही माझ्यावरती आरोप करू नका, असं काहीच झालं नाहीये. दुसरे भंते म्हणतात, अरे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय की तू असं असं केलं, म्हणून मी तुझ्यावरती का विश्वास करू. सद्दही सामी, मी तुझ्यावरती का विश्वास करू. दंडको विय भिज्जित्वा पक्कामी. आणि काय झालं तिथे, आता एक म्हणतोय मी असं काही केलंच नाहीये, जे एकदम बरोबर आहे. पण दुसरा भिक्षू पण चुकीचा नाहीये, कारण की त्याने तो प्रसंग बघितला आणि जसं एखाद्या लाकडाचे दोन तुकडे होतात तसे ते दोघी वेगवेगळे झाले अशा प्रकारे. मग आता ज्या भंत्याने पूर्ण हे दृश्य बघितलं तो म्हणतात, ना अहंग इमिना सद्यंग उपोसतं करिसामे, मी ह्या भिक्षू सोबत आता उपोसत कर्म करणार नाहीये, कारण की आता शील तुटलंय अशा प्रकारे. आणि असं बोलून ते दुसरे भंते जे दुसऱ्या ठिकाणी बसले. आता हे पहिले भंते पण त्याच्या जवळ जाऊन बसलेले म्हणते आणि म्हणतात भंतेजी, मयंग भंते सीले अणु मत्तंपी काळंग नथी, की भंतेजी माझं अणूच्या म्हणजे इतक्याशा लहान प्रमाणामध्ये सुद्धा माझं कुठलंही शील तुटलेलं नाहीये, कुठलंही शील असं काळं झालेलं नाहीये. असं पण पुन्हा पुन्हा सांगून सांगून सुद्धा दुसरे भंते काही मानत नाही. मया सामध्ये टंग, मी स्वतः बघितलेलं आहे असं ते म्हणताय, तेही बरोबर आहे. मग आता त्या दोघांचा असा वादविवाद बघून काय होतंय, तो देवता आता वरतून बघतोय आणि विचार करतोय. देवता तंग तेन सद्यंग उपोसत कांतुंग अनिच्छितं दिसवा. त्याला वाटतं, अरे मी काहीतरी चुकीचं केलंय. हे म्हणते लोक आता स्वतःहून काही उपोसत काम करत नाहीये, मी काहीतरी मोठं काम केलंय, खूप चुकीचं काम केलंय. भारियांग मया कम्मंग कतंती चिंतित्वा, अरे मी खूप असं मोठं चुकीचं काम केलंय, खूप असं जड काम केलेलं आहे मी. मग तिथे जाऊन तो देवता तिथे जातो, त्यांची क्षमा मागतो, त्यांना पूर्ण सांगतो की भंते मह्यंग अय्यस शीलभेदो नथी मयापन विमांसन वसे तेन कथं करत तेन सद्धिंग उपोसतंते. होता असा तो देवता त्या ठिकाणी येतो, पूर्ण कथा सांगतो, माफी मागतो आणि की बाबा तुम्ही हे भंतेजींचं अजिबात शील तुटलेलं नाहीये, तुम्ही कृपा करून तुम्ही सोबतच तुम्ही उपोसत करा. अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे पुढे दोघं भंतेजी पहिल्यासारखं राहू लागतात आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांचं उपोसत कर्म करू लागतात. आता ते दोघं भिक्षू खूप चांगल्या प्रकारे ध्यान साधना वगैरे करून त्यांचा देवता लोकांमध्ये त्यांचा जन्म होतो. पण तो जो देवता होता 33 मधला, ज्याने असं अकुशल कर्म केलं, समजा 2 भिक्षूंमध्ये भांडणं लावलीत, ओके, आणि काहीतरी फरुसा वाचा किंवा दोघांमध्ये भांडणं लावायचं काम केलं, दोघांमध्ये अकुशल चित्त उत्पन्न करण्याचा तो निमित्त ठरला, तर तो सरळ गेला अपिचे म्हणजे अविची नरकामध्ये जाऊन पोहोचला. आणि एकांग बुद्धांतरंग म्हणजे एका बुद्धांनंतर, इतका मोठ्या काळानंतर, पच्चित्वा इमस्मिंग बुद्ध उपादे सावध्यंग निब्बतित्वा बुद्धी अन्वाय सासने पवजित्वा उपसंपदं लभे. की मग आता कस्तप बुद्धांच्या काळामध्ये तो देवता होता, तो अविची नरकामध्ये गेला. परत ह्या बुद्धांच्या वेळेस म्हणजे सम्यक संबुद्ध गौतम बुद्धांच्या वेळेस तेव्हा जन्म घेतला, मोठा झाला, शासनामध्ये आला आणि पबजित झाला. आता तस्य पब्बजित दिवसतो पठ्ठाय थंग इत्थी रूपंग तथेव पय्यायी. जसं त्याने मागच्या जन्मामध्ये ते त्यांची एक काय त्या भंतेंचा छळ केला समजा, तसं इथे आता जसा तो भिक्षू झाला त्या दिवसापासून त्याच्या मागे मागे एक स्त्री रूप दिसू लागलं. ते स्त्री रूप कोणी धारण नव्हतं केलं, तर त्याच्या कर्माच्या विपाकामुळे ते स्त्री रूप नेहमी त्याच्या मागे असायचं.
ठीक आहे. आणि मग तेव्हापासूनच त्या भंतेंना कोंडधान थेर असं नाव पडतं. आता लोकांना परत परत त्या भिक्षूच्या मागे एक स्त्री रूप दिसतंय. मग आता होतं काय, मग काही भिक्षू गेले अनाथपिंडिकांकडे. आता पालीमध्ये वाचायला गेलं तर व्हिडिओ फार मोठा होईल, म्हणून थोडक्यात आता सांगण्याचा प्रयत्न करतो. कसं ते जातात अनाथपिंडिकांकडे, म्हणतात महाश्रेष्ठी इमांग दुस्तिलंग तव विहारा निहर, की बघा महाश्रेष्ठी बघा श्रेष्ठीजी, की हा जो दुश्शील भंते आहे ना, हा तुमच्या विहारामध्ये राहतोय. इमस्मिंग निस्साय सेस भिक्खूनंग अयसो उपज्जी सती, की ह्या भिक्षूमुळे ना दुसऱ्या भंतेंचं नाव खराब होत आहे. ठीक आहे, संघाचं नाव खराब होत आहे. मग किंगपन भंते सत्य विहार नथ्यती. मग त्याने विचारलं अनाथपिंडिकाने की भंतेजी, की भिक्षू, की बुद्ध आता विहारामध्ये नाही आहे का, शास्त्र विहारामध्ये नाही आहे का, आहे म्हणे तिथे. मग बुद्धांना सगळं माहिती आहे, बुद्ध बरोबर करतील असं सांगून अनाथपिंडिकांनी त्यांना उत्तर दिलं. मग ह्या त्या भंतेंच्या समूहाला काही पटलं नाही समजा, किंवा त्यांचं उत्तर आवडलं नसेल, त्यांचं समाधान झालं नसेल. मग ते विशाखा यांच्याकडे गेलेत. मग विशाखा यांच्याकडे गेल्यानंतर पण तसं सांगितलं, आणि विशाखाने सुद्धा याच्यावरती काही प्रतिक्रिया दिलेली, म्हणे बुद्धांना माहिती आहे, बुद्ध बरोबर करतील अशा प्रकारे. मग असं झाल्यानंतर शेवटी देशाचा राजा कौशल नरेश प्रसेनजित किंवा पसेंदी यांच्याकडे येतात. त्यांना म्हणतात की बघा असा असा भिक्षू आहे महाराज, की यांच्या मागे नेहमी एक स्त्री असते. ठीक आहे, आणि अशा प्रकारे हे चुकीचं आहे, तुम्ही काहीतरी करा असं रिक्वेस्ट करतात. मग राजा विचारतो की बाबा हे भिक्षू आता कुठे आहेत, कुठे राहतात. तर म्हणे अशा अशा ठिकाणी राहतात. ठीक आहे म्हणे, तुम्ही आता जा. तेन ही गच्छत अहंतंग घडणी सामीते. ठीक आहे, काय करा तुम्ही जा, मी बरोबर करतो म्हणे, मी 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 बरोबर करतो, काय करायचं ते मी त्याला ग्रहण करतो, म्हणजे आपण त्याला पकडूया किंवा विचारपूस करूया अशा प्रकारे. मग राजा त्याच्या सैन्यासोबत, काही सैन्य असेल काही सेवक असेल सोबत, संध्याकाळी सायान्न समय विहारामध्ये येतात. आणि मग जसं विहारामध्ये आल्यानंतर राजाला, त्या भिक्षूला कळतं की राजा आलेत. तर भंतेजी आपल्या निवासाच्या बाहेर येतात. भंतेजी, राजा आता भंतेंना बघतोय की भंते आता बाहेर आलेत. आणि जसं भंते बाहेर आलेत, भंतेंच्या पाठोपाठ सुद्धा तंपिस्स इथी रूपंग पिठ्ठी पसे ठितंग राजा अदस्स, की भंतेंच्या पाठोपाठ एक स्त्री रूप आता राजाला पण दिसलं. मग आता राजाला थोडंसं मन त्याचं खराब झालं. पण ते जे विहारामध्ये जाऊन बसले, राजा पण विहारामध्ये गेला, पण राजाने भंतेंना नमन केलं नाही. राजा थेरंग न वंदी तंपी इत्तिंग नादस्त, पण विहारामध्ये ना त्यांना कुठे स्त्री दिसली नाही. मग आता इथे विचारपूस सुरू होते. हे थोडं प्रकरण मोठं आहे, थोडक्यात सांगतो. की राजा म्हणतात की इथे तर तुमच्यासोबत एक स्त्री होती. भंते म्हणतात मी तर नाही बघितली राजा. मग आत्ताच तर मी तुमच्या मागे एक स्त्री बघितली भंतेची. तर म्हणे मी तर नाही बघितली. ठीक आहे, चला म्हणे असं करा, आपण इकडनं निघूया म्हणे, आपण विहारातनं बाहेर येऊया. आणि जसं ते विहाराच्या बाहेर येतील, राजा एकदम भंतेंच्या समोरच उभा समजा अशा प्रकारे. विहाराच्या बाहेर आल्या आल्या राजाला परत भंतेंच्या मागे एक स्त्री रूप दिसतं. राजा परत शांत होतो. राजा परत विहारात जाऊन बघतो की वरून काही दिसतंय का, तर तिथे परत राजाला काही दिसत नाही आहे. असं 1-2 वेळेस होतं. ठीक आहे, मग परत राजा भंतेंना विचारतो की भंतेजी खरं खरं सांगा, इथं कोणी आहे का. मया इदानेव तुम्हाकंग पिठ्ठी पसे थिटा दिठ्ठा, की मी आत्ताच एक स्त्रीरूप तुमच्या मागे बघितलंय. भंतेजी म्हणतात आम महाराज महाजनोपी, की सगळे लोक असंच म्हणतात. मे पच्छतो इथी विचारती, माझ्या मागे मागे कुठली तरी स्त्री असते असं सगळेच म्हणतात, पण मला ती काही दिसत नाही. मग राजाला सगळं काहीतरी कळतं की इथे काहीतरी आहे ना, गडबड आहे. ठीक आहे, कारण की कधी दिसते कधी नाही दिसत, आणि सगळं शोधून बघितलं विहार तर स्त्री दिसतच नाही आहे. आता राजा शोधतोय, राजाचे काही सेवक शोधतायत समजा, विहारामध्ये कुठे स्त्री दिसतच नाही आहे. आणि भंतेजी पण काही खोटं बोलत नसेल, किंवा हा एक विचित्र प्रकार आहे असं राजाला समजतं. मग राजा काय म्हणतात, राजा म्हणतात पटी रूपकेन भवितव्य, की हे थोडंसं विचित्र आहे, थोडंसं मॅजिकल आहे, किंवा थोडंसं लोकांना भ्रम दाखवणार असं काहीतरी हा प्रसंग आहे. ठीक आहे, तर भंतेजी काय म्हणतात, राजाला पण कळलं की भंतेंच्या मागे मागे हे रूप नेहमी दिसतंय. ठीक आहे, मग आता भंतेंवरती अनुकंपा करून आता राजा म्हणतात भंते एव रूपे संकिलेसे तुम्हाकंग पिठ्ठतो विचरंती, की भंतेजी हे खूपच मोठं संकट आता तुमच्या मागे लागलेलं आहे. ठीक आहे, आणि याच्यामुळे अय्यो कोची तुम्हाकंग भिक्कंग न दस्तती, आणि इतर कोणी आता तुम्हाला भिक्षासुद्धा देणार नाही आहे, दानधर्मसुद्धा करणार नाही आहे, कारण की लोकांना पण असंच दिसतंय. मग काय करा, तुम्ही निश्चिंत राहा. निबंधंग मम गेहंग भविष्यते, तुम्ही नेहमी आता माझ्याकडे या. ठीक आहे,
अहंगेव चतोही पच्चेही उपट्ठ हिस्सा में की मी चारही पच्चे म्हणजे पात्र चिवर भोजन बेसज या सगळ्या आणि सेनासन या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दान देतो, तुम्ही नेहमी माझ्याकडे या. कारण की राजाला कळलं की इथे काहीतरी गडबड आहे आणि भंतेंची काय याच्यामध्ये चूक वगैरे नाही आहे. ठीक आहे, राजाला हे पटलं म्हणून राजा आता त्यांना हे दान द्यायला तयार झाला की चला मी भंतेंची आता काळजी घेतो अशा प्रकारे. मग आता जो एक भिक्षूचा समूह होता जो आधी अनाथपिंडिकांकडे गेला, मग तो विशाखा मातांकडे गेला, मग नंतर राजाकडे गेला, पसंदी यांच्याकडे गेला. पण त्यांना असं वाटलं की राजा यांना काही रागवतील, शिक्षा देतील किंवा संघातनं काढून टाकतील, पण असं काही झालंच नाही. राजाने तर उलट्या यांना रोज यांच्याकडे भोजनासाठी बोलवलं वगैरे वगैरे. तर भंतेंना थोडं आता इतर भंत्यांना वाईट वाटू लागलं. मग ते आता त्या भंतेंना थोडं रागामध्ये बोलू लागले. काय अंभो दुस्सिल इदानीसी राजकोंडो, की बाबा तू आता दूषित झालाय, ठीक आहे, की तू दुःशील आहे, तुझं शील तुटलेलं आहे, अशा प्रकारे असं ते सगळे भिक्षूला बोलू लागले. पण आता हा भिक्षू जो आधी काही बोलत नव्हता ना, आता त्याचा पण पारा थोडा वाढला समजा. ठीक आहे, तो पण जरा क्रोधामध्ये आला, फरुसा वाचामध्ये आला. मग तो इतर भिक्षूंना बोलू लागला, तुम्हे दुस्सिला, तुम्हे कोंडा, तुम्हे इथी गहेद्वा विचारत. ते भंते आता दुसऱ्यांना म्हणतात ज्या भंतेंची काही चूक नाही आहे, उलट त्या भंतेंना या भंतेच्या मागे नेहमी एक स्त्री दिसते, त्यांचं पण काही चुकीचं नाही आहेत, कारण की त्यांना असे प्रसंग दिसत आहेत. मग आता हा भिक्षू आता त्यांच्यावरती ओरडतोय की तुम्ही दुःशील आहात, तुम्ही असे आहात, तुमच्या मागे बायका असतात, स्त्री असते, अशा प्रकारे हा भंतेजी बोलला. आता होतं काय, मग हे सगळं त्या भंतेला आवडलं नाही. त्यांना अजून राग आला, अरे याच्या मागे तर नेहमी आम्हाला बाई दिसते, स्त्री दिसते, तरी हा आम्हाला असं बोलतो. मग हे सगळे जातात बुद्धांकडे आणि बुद्धांना सांगतात की भंते हा कोंडन्य धान आहे ना, असा याच्या मागे एखादी स्त्री नेहमी असते, हा दुःशील आहे, आणि जेव्हा आम्ही याला असं काही बोललो, आता तो आम्हालाच असं बोलू लागलाय. मग भगवंतांपुढे त्यांना बोलवण्यात येतं आणि भंते विचारतात, सच्चन किवीरत्न भिक्खू एवं वदेसी, का तू खरंच असं बोललाय का भिक्षू? मग तो उत्तर देतो, सच्चंग भंते ते, हो भंते मी खरं असं बोललोय. मग भंते विचारतात, किंग कारणा, का बरं तू असं बोलला? मग याच्यावरती तो भिक्षू म्हणतो, मया सद्दिंग कथित कारणाते, की भंतेजी हे तर माझ्यासोबत नेहमी असंच करतात. मग बुद्ध म्हणतात, तुम्ही भिक्कवे इमिना सद्दिंग कस्मा कथेताती. मग परत बुद्ध विचारतात की तुम्ही याला असं का करतात? मग इतर भिक्षू उत्तर देतात की भंतेजी याच्या मागे तर नेहमी आम्हाला एक स्त्री दिसलेली आहे असं. मग इमे कीरतया सद्दिंग इत्थी विचरंती दिसवा वदंती, की ह्या भिक्षूंना तर तुझ्या मागे नेहमी एक स्त्री दिसते म्हणून ते तुला बोलतात, पण तू आत्तापर्यंत तुझ्या मागे कुठली स्त्री बघितली नाहीये आणि यांच्या मागे सुद्धा कुठली स्त्री बघितली नाहीये, तर तू यांना असं का म्हणतोय असं बुद्ध विचारतात. त्वंग अधिस्ताव इमेही सद्दिंग कस्मा कथेसी, का असं म्हणतोय तू? ननु पुब्बेत तव एव पापिकं दिठ्ठिंग निस्ताय इदं जातं इदानी कस्मा पुन्हा पापिकं दिठ्ठी गणनासे, की मग तू असं तुला असं वाटत नाही का, ननु पुब्बे, तुला असं वाटत नाही का की पूर्वी काहीतरी अकुशल कर्मामुळे पापकर्मामुळे तुला हे सगळं मिळत आहे आणि परत तू तसं पापचित्त उत्पन्न का करतोय असं या ठिकाणी बुद्ध त्या भिक्षूला म्हणतात. मग तो भिक्षू विचारतो, भंतेजी किंग पण भंते इमेना पुब्बे कथंते, की भंतेजी काय झालं बरं, की पूर्वी मी असं काय कर्म केलं होतं? मग भंते सांगतात की भिक्खू इदं पापकर्मं निस्साय त्वं इमं विपकारं पत्तो, तू मागच्या जन्मामध्ये असं पापकर्म केलं होतं म्हणून तुला हे आता असं प्राप्त होत आहे. ते पण तथारूपं पापिकं दिठ्ठिंग गहेतुंग न युत्तं, आणि त्याच प्रकारे आता सुद्धा तू असं चुकीचं काम करू नको असं बुद्ध म्हणतात. मा पुन्हा भिक्खुभी सद्य किंचन कथेही निसद्दो, की काय कर, आता तुझ्या पापकर्मांमुळे तुला आता हे असे फळं मिळत आहेत, तर तू काय कर, आता तू परत यांना असं काही बोलू नको, आणि हे तुम्हाला मला घेण्यासारखं आहे. काय म्हणतात? निसद्दो, निशब्द होऊन जा. कसा निशब्द होऊन जा? मुखवट्टियं छिन्न कंस थाल स दिसो, की जसं कांसाच्या एखाद्या ताटाला भांड्याला जसं एखादी चीर पडली समजा, ते तुटलं, ठीक आहे, तर त्याचा आवाज होत नाही ना, तसाच तू शांत हो, तसाच तू शांत हो, तसाच तू निशब्द हो असं बुद्ध या ठिकाणी त्याला सांगतात. मग मावोच फरुसंकिंची वुत्ता पटिवदेयुतं दुःखाही सारंभकता पटिदंडा फुस्सेयुतं. नंतर गाथा नंबर 134 आहे की सचे नरेसी अत्तानं कंसो उपहतो यथा
एस पत्तोसे निब्बानं सारंभो ते न विज्यते. आवोच फरुसं किंचित, कोणाला फरुस वाचा करू नये, कठोरपणे बोलू नये असं. मग याने काय होईल, जर तुम्ही असं कोणाला म्हटले तर याच्या विरुद्ध सुद्धा लोक तुम्हाला प्रतिउत्तर देतील. समजा पटी बदेऊ, कठोरपणे बोललात तर कठोरपणेच उत्तर मिळेल. आणि मग पुढे आणि मग आता हे चक्र सुरू होऊन जाईल. मग याच्यामुळे दुःख उत्पन्न होईल, दुःखच उत्पन्न होईल आणि ह्या दुःखामुळे तुम्हाला परत परत पटीदंडा, तुम्हाला एखादा प्रतिघात किंवा प्रतिहार करण्याची एक स्पर्श होईल. परत परत तशा दुःखद भावना होईल आणि परत परत तसं काही करण्याची तुम्हाला चालना मिळेल फक्त एका फरुसा वाचामुळे. बरोबर. कायेचे 4 अकुशल कर्म आहे. एक तर मुसा वादा, फरुसा वाचा, पिसुणाया वाचा आणि संप फलापा. त्याच्यापैकी एक फरुसा वाचा हे आपण इथं घेतलं पाहिजे. नक्कीच वादविवाद होत असताना एक कठोरपणे बोलला, समोरचा ऐकून थोडी घेणार आहे, तो सुद्धा प्रतिउत्तर देईल आणि मग अशा प्रकारे वादाने वाद अजून वाढेल, अजून दुःख उत्पन्न होईल. अशा प्रकारे बुद्ध या ठिकाणी सांगतात. मग आता दुसरं जे तुम्हाला मला घेण्यासारखं आहे, पहिलं पण आहेच पण दुसरं बघा किती अजून कामाचं आहे. कसं, सचे नरेसी अत्तानं कंस उपहतो यथा. जर नर म्हणजे तुम्ही आणि मी जे मनुष्य आहात, जर आपण स्वतःला अत्तानं कंस उपहतो यथा, जसं ते कासाचं भांडं समजा फुटलेलं आहे, तुटलेलं आहे, तर त्याचा जसा आवाज निघत नाही ना तसे तुम्ही व्हा. म्हणजे प्रतिउत्तर करू नका किंवा ज्या वादविवादामध्ये किंवा ज्या फरुस वाचामध्ये तुम्ही जर एकदा अडकलात तर अकुशल कर्म परत 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 वाढत राहील. कितीतरी वेळपर्यंत ते मन, त्या मनामध्ये डोक्यामध्ये ते विचार परत परत असतील आणि आपण द्वेषाचे म्हणा खूप असे अकुशल कर्म समजा परत परत करत राहू त्या एका गोष्टीमुळे. म्हणून तसं त्या तुटलेल्या फाटलेल्या त्या कंसाच्या भांड्यातनं आवाज येत नाही, कासाच्या भांड्यातनं आवाज येत नाही, तसं तुम्ही निशब्द व्हा. ठीक आहे. तुण्यभुव. मग एस पत्तोसे निब्बानं. आणि जर तुम्ही असं कराल ना मित्रांनो तर तुम्हाला निब्बान प्राप्त होईल असं बुद्ध म्हणतात. सारंभो ते न विज्यते. आणि दुःख पुन्हा पुन्हा तुमचं उत्पन्न होणार नाही असं या ठिकाणी बुद्ध सांगतात. आणि ही गाथा सांगत असताना बरेच लोक स्वतःपर्यंत फलापर्यंत पोहोचतात आणि हे जे म्हणते आहे ते पण काळानुसार अनंतपदापर्यंत पोहोचतात. भरपूर लोकांना या धम्मदेसनेचा लाभ होतो. आता अशा प्रकारे मित्रांनो आपण ही धम्मपद अट्टकथा बघितली. वादळी पाऊस सुरू आहे, लाईट गेली आहे समजा, तरीसुद्धा अशा प्रकारे धम्मदेसना थांबली नाही पाहिजे. आपण सुद्धा अशा प्रकारचे कुशल कर्म करणं थांबवलं नाही पाहिजे. ही आपली परीक्षा असते की थोडंसं काहीतरी एक कम्फर्ट झोनचा बाहेर आपण गेलो तर लगेच कुशल कर्म करणं थांबवतो का किंवा चांगले काम करणं थांबवतो का, ही आपली परीक्षा असते. बरोबर. धम्मावरती चालत असताना धम्म तर मदत करतो पण वेळोवेळी खूप सारे परीक्षा पण असतात. ठीक आहे. आता प्रकारे काही कठोरपणे बोलणारे समजा लोक आपल्या आसपासही असतील आणि कधी कधी आपणही असू. जर आपण असू तर बुद्ध म्हणतात कांसाच्या भांड्या प्रकारे तुम्ही बना. तुटलेलं भांडं जसं त्याच्याकडनं आवाज निघत नाही. ठीक आहे. कदाचित कधी कधी कठोरपणे बोललं गेलं पाहिजे पण मनामध्ये कटुता नसली पाहिजे असं आपण एका ठिकाणी विपश्यनेमध्ये पण ऐकतो. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपला हेतू काय ते असलं पाहिजे. मन कटू नसलं पाहिजे. पण जेव्हा मन कटू होतं ना तेव्हा फौरुसा वाचा बरोबर निघते. म्हणून खूप चांगल्या प्रकारे श्रद्धावान उपासक उपासिका याला चांगल्या प्रकारे समजून वाणीचे जे दोष आहेत त्याच्यापासून आपण वाचूया. हो, कळत न कळत कधी कधी पारा चढला तर असे अकुशल कर्म होऊन जात असतील पण लवकरात लवकर स्वतःला त्याच्यामध्ये सावरून पुढे निघायचं आहे आणि पुढे हे रिपीट होणार नाही याच्याबद्दल तुम्हाला मला मित्रांनो काळजी घ्यायची आहे. ही होती आजची धम्मपद अट्टकथा. तुम्हाला ही कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला हे पटतं आहे का, यातनं काही लाभ होतो आहे का ते सुद्धा सांगा. पुढे अजून कुठल्या विषयावरती आपण चर्चा केली पाहिजे, धम्मदेसना ऐकली पाहिजे हे सुद्धा सांगा. लवकरच पुढच्या महिन्यामध्ये आता वर्षावास सुरू होईल. खूप चांगल्या पद्धतीने खूप धम्मपद जातक अट्टकथा आपण घेणार आहोत. खूप महत्त्वाच्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो. त्याचप्रकारे 21 जूनला जो पालीचा व्याकरणाचा कोर्स सुरू होत आहे, नक्कीच याच्यामध्ये ॲडमिशन घ्या. पैशांची चिंता असेल, फीसची चिंता असेल, काळजी करू नका, मला फोन करा, आपण ॲडजस्ट करू, काही हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनी नक्कीच याच्यामध्ये ॲडमिशन घेतलं पाहिजे. प्रत्येक घरामध्ये एक तरी व्यक्ती पाली शिकलेला पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा जाऊन कुठेतरी पुढच्या 5-10 वर्षामध्ये चित्र बदलेल. चुकीची माहिती कोणी सांगणार नाही, सगळे रेफरन्स देतील, सगळे संदर्भ देतील आणि घराघरामध्ये पाली जाईल, धम्म जाईल, बुद्धवचन जाईल शुद्ध स्वरूपामध्ये. मग कोणी भेसळ करणार नाही आणि मग कोणी चुकीची माहिती सांगणार नाही मित्रांनो. म्हणून शक्य असल्यास
म्हणून घराघरामध्ये पाली गेली पाहिजे. जिथं जमेल तिथं पाली शिकलं पाहिजे. ज्यांना माझ्या कोर्समध्ये येणं शक्य आहे नक्कीच या. आपण अशा प्रकारे दर शनिवारी हा पालीचा व्याकरणाचा कोर्स करणार आहोत. धम्मदेसना ऐकू जे काही पुण्य मी या ठिकाणी धम्मश्रवण करून धम्मदेसना ऐकून कमवलेलं आहे, जे काही थोडंफार पुण्य असेल, या पुण्याच्या प्रतापाने मित्रांनो तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो. देवतागणांनी आमच्या ह्या पुण्याचा स्वीकार करावा, आमची रक्षा करावी, आम्हाला धम्मपालन करत असताना आमची रक्षा करावी, आम्हाला मदत करावी. त्याचप्रकारे सगळ्या कल्याण मित्रांना आपण हे पुण्यानुमोदन करूया. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुण्यानुमोदन करूया. त्याचप्रकारे कल्याण मित्र गोयंकाजी यांनासुद्धा पुण्यानुमोदन करूया. आपल्या गुरुजनांना, आपल्या आईवडिलांना, आपल्या कल्याण मित्रांना आपण हे पुण्यानुमोदन करूया. आपल्या नातेवाईकांना, आपल्याला सोडून गेलेले आपले नातेवाईक जे यहलोकामध्ये नसतील परलोकामध्ये असतील त्यांनासुद्धा आपण पुण्यानुमोदन करूया. सगळ्या सत्वांनी, सगळ्या देवतांनी आमच्या पुण्याचा स्वीकार करावा. काया वाचा मनाने झालेल्या अकुशल कर्माबद्दल आपण माफी मागूया. कुशल कर्मासाठी आपण नेहमी तत्पर राहूया. या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो. सगळ्यांची रक्षा हो. सगळे भयमुक्त रोगमुक्त हो. सगळ्या देवतांनी आमची रक्षा करावी. ह्या पुण्याच्या प्रतापाने आर्यपुग्गलांचं दर्शन हो, अरहंतांचं दर्शन हो, बुद्धांचे दर्शन हो. मित्रांनो तुम्हाला मला निब्बान सुख मिळो. साधू 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 साधू.